मी तर तिकीट मागितलं नाही, त्यामुळे मी काही ह्या विषयावर टिप्पणी करत नाही. कारण खासदारकीचं तिकीट कोणाला द्यायचं किंवा नाही द्यायचं हे वरिष्ठ बघतात. सो त्यांच्यापर्यंत त्यांनी हे नक्कीच आहे की महिलांना डावललं जातं, महिलांचा विचार केला नाही जात, हे नक्कीच आहे. पण ह्याचा हे तुम्ही बोलताय म्हणून मला बोलायला चान्स मिळतोय, कारण आपण वाट बघतो की वरिष्ठ आपले कधी आपल्याला बोलवतील. आपल्याला सांगितलं जातं की थांबा, तुमची वेळ येणार, तुम्हाला बोलवलं जाईल. त्यामुळे आता हे जे पूर्ण राज्यभरात ज्या गोष्टी चालल्या आहेत, त्यामुळे आता फक्त आपके पार 400 पार हा जो त्यांनी जो हे ठेवलेला आहे टार्गेट, ते त्यांना पूर्ण करायचं आहे. सो लवकरच जे काय असेल, मला वाटतं खासदारकी नाही पण विधानसभा नक्कीच. मला तर एवढं मला माहिती आहे की विशेष जबाबदारी ही पूर्णपणे इकडची पूर्ण महाराष्ट्राचीच दिलेली आहे, पण खास करून कोल्हापूरकडे जास्त लक्ष द्यायला सांगितलं. मी तर लढणारच ना, का नाही? अशी माणसं नको तुम्हाला? माणसं नको तुम्हाला अशी जे सच्चानी बोलू शकतात, रोकटोक बोलू शकतात, अशी नको नको तुम्हाला? हवी आहेत ना? मतदारसंघ सांगेल की लवकरच. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.